मनुष्याचा नैसर्गिक आहार शाकाहार की मांसाहार? पहा आयुर्वेद काय सांगते. अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर डॉक्टर बालाजी तांबे यांनी सांगितलेल्या व्याख्यानातून मनुष्याचा आहार हा नैसर्गिक आहार शाकाहार आहे की मांसाहार आहे याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा. व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा. आधी अंड की आधी कोंबडी? जगामध्ये सर्वात प्रथम अंडे आले की कोंबडी आली? या प्रश्नाचे उत्तर जरी अवघड असले तरी प्रथम शाकाहार की मांसाहार सुरू झाला हे सांगणे सोपे आहे. माणसाच्या आधी वनस्पतींची सृष्टी होती आणि जीवनाची मुख्य गरज वनस्पतीच आहेत. शरीराच्या सर्व गरजा वनस्पतीजन्य अन्नच भागवू शकते. मांसाहार करायचा ठरवला तरी वनस्पतीजन्य द्रव्ये मसाले वगैरे लावल्याशिवाय मांस खाता येत नाही आणि पचवता देखील येत नाही. बरोबरीने शाकाहारी अन्न असेल तरच ते खावे लागेल. जीवनाच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. अन्न, पाणी व संरक्षण या जीवनाच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. उत्क्रांतीबरोबर संरक्षणासाठी प्राणी अधिकाधिक हिंस्र बनत गेले. जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने मोठे प्राणी छोट्या प्राण्यांना खाणे साहजिकच होते. यामध्ये मोठे म्हणजेच केवळ आकाराने मोठे असा नाही तर हिंसक वृत्तीने मोठे. गाय कुत्र्यापेक्षा मोठी असते आणि हत्ती वाघ सिंहांपेक्षा मोठा असतो. परंतु गाय व हत्ती दोन्हीही शाकाहारी आहेत. तसे पाहता अनेक प्राणीसुद्धा शाकाहारीच आहेत. मनुष्याच्या जास्त जवळ असणारे व मनुष्याला विशेष उपयोगी असणाऱ्या प्राण्यांमधील बकरी, गाय, घोडा हे प्राणीसुद्धा शाकाहारी आहेत. गाय, घोडा, उंट, हत्ती, शेळी, मेंढी या सर्वांचा मनुष्य जातीस एवढा उपयोग होतो की जणू त्यांच्या वाचून जीवन चालणारच नाही. मनुष्याने मांस खाण्याचे ठरवले तर ते नेमके याच शाकाहारी प्राण्यांची अर्थात मांसाहारी प्राण्यांची हत्या करणे व त्यांचे मांस पचवणे तेवढे सोपे नाही. जठराग्नीने जरी यदाकदाचित ते पचवले तरी त्यामुळे निर्माण होणारी वृत्ती व मनोधारणा पचणे शक्य नाही. अन्नाद भवती भूतानी असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेले आहे. हे सांगताना अन्नामुळे केवळ शरीर तयार होते एवढेच सांगण्याचा उद्देश नसून एकूण प्राणी मात्र त्यांच्यातील भेद, त्यांचे विशेषत्व व त्यांचे स्वभाव हे सर्व अन्नावर अवलंबून असतात व अन्नाच्या गुणधर्माप्रमाणे शरीराचे देखील गुणधर्म तयार होतात. भौगोलिक परिस्थितीनुसार माणसावर कधीतरी प्राणीज मांस खाण्याची वेळ आली असावी, पण त्यानंतर मनुष्याच्या विकासाबरोबर काय खावे, काय खाऊ नये, कसे खावे हे सर्व ठरवत असताना शेवटी शाकाहार सोपा, सर्वोत्तम व सर्व गुण संपन्न असल्याचे मनुष्याच्या निदर्शनास आले. खायचे झाले तर कोणत्या प्राण्याचे मांस खावे, कशासाठी खावे, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम काय होते हे सर्व शोधून काढले. आयुर्वेदाने त्याचे वात, कफ, पित्त व इतर गुण यांचा अभ्यास करून मांसाहार कोणी करावा, कोणी करू नये हे शास्त्र विकसित केले. मजबूत बाहू व भरदार छाती असताना तलवार किंवा बंदूक उचलणे सोपे जाते आणि पायांमध्ये व मांड्यांमध्ये ताकद असताना दऱ्याखोऱ्यात पळणे, घोड्यावर मांडी टाकून बसणे सोपे जाते, तेव्हा ही कामे करणाऱ्यांसाठी मांसाहार सुचवला गेला. स्वसंरक्षणासाठी असो वा देश संरक्षणासाठी असो. निधडी छाती, धाडसी स्वभाव पण मांसाहारामुळे कदाचित मिळत असावा, परंतु शरीरातील बऱ्याच अवयवांना मांसाहार अजिबात मानवत नाही. किंबहुना हृदय व मेंदूच्या रोगांची कारणे मांसाहारात सापडतील. प्राणी मरताना जो त्रास मरणाऱ्याच्या हृदय व मेंदूला होईल व जो आघात सहन करावा लागेल त्यामुळे मनुष्य शाकाहाराकडेच वळेल. सध्या बराच वेळा चालणे, योग, व्यायाम या गोष्टी तर नियमाने केल्या जातच नाहीत. बाहेर जाण्यासाठी सहसा वाहनाचा उपयोग होतो. जिने चढण्याऐवजी लिफ्ट वापरली जाते. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दिवसभर वातानुकूलित बंद खोलीत बसून राहावे लागते. अशा वेळी मांसाहार हा आरोग्याऐवजी रोगच वाढवेल यामध्ये शंका नाही. आणि त्याचबरोबर मांसाहाराने उत्पन्न झालेल्या धातूंचा शरीर पुष्टीसाठी उपयोग न झाल्यामुळे मानसिक अस्वस्थता,
चंचलता, क्रोध, आक्रमकता या तामसिक प्राण्यांकडून आलेल्या गुणांचीच वाढ होऊ शकेल. वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्वभावाचा त्यांच्या शरीर अवयवात, मांसात पण जो गुण असतो. शेळी, बकरी डोंगरात खूप फिरून अनेक औषधींचा समावेश असलेला झाडपाला खाते. तिचा स्वभाव वेगळ्या गुणाचा. आणि कोंबडी जी उकिरड्यावर फिरून केर, कचरा, जीवजंतू, आळ्या खाते, तिचा स्वभाव वेगळा. मांसाहाराचा उपयोग शारीरिक मजबूतीसाठी झाला तर होऊ शकतो, पण त्याचा मन व मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोग न होता नुकसानच होते. ज्यांना सतत मेंदूची किंवा बुद्धीची कामे करावी लागतात आणि शारीरिक हालचाली व व्यायाम होत नाही, त्यांच्यासाठी उत्तम आहार म्हणजे शाकाहार. प्राण्यांमध्ये असलेले रोग सहसा मांसाहाराशिवाय मनुष्यामध्ये प्रविष्ट होत नाहीत. एका संशोधनाद्वारे असेही निदर्शनास आले की एड्सचा व्हायरस फार पूर्वी प्रथम प्राण्यात तयार झाला. त्या प्राण्याचे मांस खाल्ल्याने माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तो वाढला. शाकाहार की मांसाहार हे ठरवताना पर्यावरणाचा पण विचार महत्त्वाचा ठरतो. अनेक प्राणी त्यांच्या प्राणीवंशातून नष्ट होत असल्याने त्यांना मारण्यावर बंदी घालावी लागलेली आहे. प्राणी पाळून तो वाढवून म्हणजे त्याचे उत्पादन करून मांसाहारासाठी वापरण्याची पद्धत सोयीची झाली, परंतु त्यात त्यांना दिलेले खाणे व त्यांचे वजन वाढवून आरोग्य टिकवण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुष्परिणामही मांस खाणाऱ्यांना भोगावे लागतात. मॅड काऊ डिसीज, कोंबड्यांचा पक्षीरोग ही उदाहरणे सर्वांना माहीत आहेच. मुळात प्राण्यांना वाढवण्यासाठी खूप प्रमाणात शाकाहार दिला जातो. त्यांना दिलेला शाकाहार व त्यापासून मिळालेले मांस याचे गणित उलटेच आहे. एका विशिष्ट अन्नसंख्येत जेवढे शाकाहारी माणसे पोट भरू शकतात, तेवढेच अन्न प्राण्यांना देऊन त्या मांसाहारातून फारच कमी माणसांचे पोट भरेल. म्हणून मांसाहार हा खूप महाग असतो. मांसाहार व मासे आहाराचे चटक लागल्यामुळे रोज जेवणात त्या वस्तू पाहिजेत. या अट्टाहासापायी अनेक कुटुंबे अत्यंत गरीब राहतात. त्यांना मुलांचे शिक्षण किंवा महत्त्वाच्या कौटुंबिक गरजासुद्धा भागवता येत नाहीत. ह्युमन राईट्स म्हणजे मनुष्याला जगण्याच्या हक्काची चर्चा जगात सर्वत्र चालते, पण इतर प्राणीमात्रांच्या हक्कांचे काय? प्राणीदया, भूतदया आणि ॲनिमल प्रोटेक्शन संबंधित गप्पा मारणारे लोक एका बाजूने शिकारीच्या विरोधात बोलतात व नंतर स्वयंपाकघरात गाय, बकरी, कोंबडी यांच्यावर ताव मारतात. जोपर्यंत जगातला मांसाहार बंद होत नाही, तोपर्यंत भूतदया, प्राणीदया याविषयी बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही. प्राण्याला मारताना त्या प्राण्याला होणारा त्रास मनुष्याने बघितला. सहसा मनुष्य शाकाहाराकडेच वळेल. हिंसा, अहिंसा, मनुष्याची पचनशक्ती, मांसाहार करणाऱ्या मेंदूचे स्वास्थ्य, मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मेंदूचे स्वास्थ्य, आक्रमक व हिंसक वृत्तीमुळे समाजास होणारा त्रास या सर्वांचा विचार मांसाहार करण्यापूर्वी करावाच लागेल. त्यामुळे खरे पाहता शाकाहार हाच नैसर्गिक आहार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तुमचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.